नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळी नगर जिल्हा परिषद गटातील लवंग पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ ऋतुजा विक्रम पराडे पाटील यांनी लवंग परिसरात जोरदार प्रचार करून आघाडी घेतली आहे। लवंग येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे। यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। आज आपण माळीनगर जिल्हा परिषद गटामध्ये आलो आणि त्या माळीनगर जिल्हा परिषद गटातील लवंग पंचायत समिती गण आहे। या लवंग पंचायत समिती गणामध्ये आलो आहे आणि हे 25/4 या ठिकाणी भाजपचं कार्यालय आणि या भाजपच्या कार्यालयामध्ये हे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेत। आपण त्यांच्याकडूनच या निवडणुकीविषयीची नेमकी ज्या काय भूमिका आहे, त्या मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, त्या ह्यांनी प्रचार नेमका कशा पद्धतीनं केलेला आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आपण आता तुमच्या खरं धर्मपत्नी उभा राहिलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीला नेमकं काय परिस्थिती आहे या मतदारसंघात तुमच्या? काय नाही, एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। मला जी मदत करणारी जी टीम आहे ती पूर्णपणे नवीन आहे, पण सगळ्यांनी एकदम स्वतःची निवडणूक आहे ही भूमिका घेऊन सगळेजण काम करत आहेत। त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। मी मागं 1 वर्ष 2 वर्षापासून आरोग्याच्या कामामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं। परत शेतकऱ्यांसाठी टिपे असतील, रस्त्याचं असेल, कामं बऱ्यापैकी केल्यामुळे चांगला प्रतिसाद आहे। आणि मागे जायचं झालं तर रवी काकांना मागणारा वर्ग असल्यामुळे त्यातही मला चांगल्या पद्धतीने लोक सगळे प्रतिसाद देऊन मदत करत आहेत। मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही मतदानासाठी वाड्या वस्त्यावर जाताय त्यावेळेस प्रामुख्यानं कोणते प्रश्न त्या ठिकाणी होते? त्या ठिकाणी गेलं तर लोकांच्या मागण्या ज्या असतात की रस्त्याचा असेल, लाईटचा असेल, ह्याच प्रामुख्याने मागण्या आहेत। तुम्ही मतदारांना नेमकं हे काय आश्वासित करताय? खरं मतदारांना मी आश्वासित करतो की वरती आपलं राज्यात सरकार आहे, केंद्रातही सरकार आहे, निधीची कुठेही आपल्याला कमतरता भासणार नाही। आपण सक्षमतेने काम करू शकतो। आज तुम्ही मला या ठिकाणी निवडून दिलं तर मी ह्या ज्या समस्या आहेत त्या 100% सोडवीन तुमच्या। बरं, आता हा जो पूर्व भाग जे आहे हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला समजला जातो। या बालेकिल्ल्यात तुम्ही नेमकं मतदारांना कशा पद्धतीने तुम्ही आवाहन करताय? खरं आज या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जरी मी लढत असलो तरी मला जी भाजपकडून जी कामं आणि जी साथ भेटत आहे त्यात मी नक्की यशस्वी होईन असा मला विश्वास आहे। कारण मी जी हे 6 महिन्यात 1.5 वर्षात जी कामं केली त्यातून लोकांचा चांगल्या पद्धतीचा विश्वास निर्माण केलेला आहे लोकांमध्ये। त्यामुळे लोक मला ह्या निर्णयात यश संपादन करून देतील। मला सांगा, हे तुम्ही खरं स्वर्गीय काकांचं नाव घेतलं खरं, आणि त्यांना हा जो त्यांचा जो काय वसा आणि वारसा आहे त्या जुनी पिढ्यातली लोक तुमच्या सौम्यता आहेत का? हो, 100% या ठिकाणी पूर्व भागात झालं तर रवी काकांचं चांगलं काम होतं आणि त्यामुळे मी ज्या ठिकाणी आज प्रचारासाठी पोचतो त्या ठिकाणी जुन्या लोकांचं म्हणणं येतं की काकांच्या नंतर तुझंही चांगलं काम आहे, आम्ही 100% तुझ्या पाठीशी आहे। तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना काय संदेश देताय खरं आणि काय आवाहन करताय? आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला संदेश द्यायचं झालं तर असं आहे की ही निवडणूक आमच्यासाठी नवीन आहे, पण कोणीही ह्या निवडणुकीला असं म्हणजे समोर जाताना काय असं वेगळ्या पद्धतीने जात नाही। जे सगळे जुनी जे करतात त्या पद्धतीने हे सगळे सामोरं जाऊन करत आहेत निवडणूक। बरं, आपलं नाव सांगा? मी बापूराव काशीनाथ भोळे, लवंगाला तर लवंगला राहतो, शेतकरी कुटुंबात येतो मी। बरं, काय परिस्थिती आहे आता ह्या पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषदच्या? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये ज्यावेळी आता आम्ही प्रचार करतो, या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक विकासाचे मुद्दे घेऊन जातो आहे। ज्यावेळी मतदाराकडे जातो त्यावेळी जलयुक्त शिवार असेल, सौर ऊर्जा असेल, लाडकी बहीण असेल, शेतकरी PM अनुदान असेल, मुख्यमंत्री सहायता निधीचा असेल, आरोग्याचा विषय असेल, हे सगळे जे 2014 पासून जी भारतीय जनता पार्टीने काम केलं ही काम घेऊन आम्ही ज्यावेळी सर्वसामान्य मतदारापाशी जातो आहे त्यावेळी मतदारांना जी अपेक्षित आहे त्या गोष्टी समोर मतदार बोलतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मतदारांना ज्यावेळी सांगतो त्यावेळी मतदार सांगतो की बाबा ही काम ह्या योजनेचा मी फायदा घेतो आहे। ज्या डायरेक्ट योजना आहेत
ही शेतकऱ्याच्या संदर्भात शासनाने आता चालू केलेल्या 2 वर्षात सगळ्यात मोठी योजना की 5 HP आतमध्ये जे ही आहे वीज माफी, या वीज माफीचा मुद्दा हा शेतकऱ्याच्या भावनेशी आहे. कारण जो शेतकरी 3 एकराच्या आत आहे तो 5 HP मोटर वापरतो, तर तो म्हणतो की मला एक फायदा आहे त्याचा. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठाम जाणार आहे, अशी मतदाराची भूमिका आहे. आम्ही हे मुद्दे विकासाचे मुद्दे घेऊन लोकांपाशी जातो, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे त्याला. नाव सांग आपलं. नमस्कार, मी राहुल कुमार टीक, राहणार लवंग. येथीलच शेतकरी कुटुंबातला मी एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. तर आता ह्या माळीनगर जिल्हा परिषद गटामध्ये ह्या तुमचा लवंग पंचायत समिती गण येतोय. मग ह्या गणामध्ये नेमकं ह्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या वेळेला तुम्ही नेमकं कोणतं मुद्दे घेऊन जाताय खरं? मुळामध्ये माळशिरस तालुक्यामधले लवंग गणामध्ये 7 गाव आहेत. 7 गावामध्ये तांबवं, गणेशगाव, संगम, बाबळगाव ही 4 गावं हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि लवंग, वाफेगाव आणि वाघोली हे माढा विधानसभा मतदारसंघातले आहेत. वास्तविक पाहता या सर्व भागामधील पूर्व भागातील रामभाऊ सातपुतेंचं कार्य बघून आम्ही प्रभावितून त्या ठिकाणी काम करतो आहे. ज्यावेळेस माढा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी अनेक वेळा या माढा विधानसभा मतदारसंघातल्या 3 गावाला फंड दिला, त्यावेळेस प्रस्थापितांनी त्या ठिकाणी अडवणूक करण्याचा भूमिका घेतली आणि रामभाऊ सातपुतेंनी मग उरलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी कामं केली ताकदीनं, त्या भागाचा आणि या भागामध्ये विकासाची मोठी तफावत आहे. खऱ्या अर्थानं जे इथला सगळ्यात मोठा प्रश्न जर घेतला तर लाईट हा मोठा प्रश्न जाणवतो आहे. उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये पूर्ण हा ग्रीन झोन असल्यामुळं 25-4 सबस्टेशन ही 5-5 kVचे 2 ट्रान्सफॉर्म आहेत आणि त्याच्यामध्ये लवंग असेल, वाघोली असेल, हे दिवसातून कमीत कमी 50 वेळा लाईट ट्रिप होते 8 तासाच्या कालखंडात. आणि मग भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्र्यांना आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत भाऊ गोरेंना भेटून आम्ही त्या ठिकाणी 10 HPचे 2 ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विनंती केली. त्याचबरोबर लवंगचा 25-4 लवंग 5 कोटी 78 लाख रुपयाचा रस्तासुद्धा खासदार निंबाळकर साहेब, आमदार बबनदादा शिंदे यांच्या कालखंडात 2 वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. परंतु या प्रस्थापितांनी अजूनही अडवून तो रस्ता आता तरी उकरून ठेवला आहे. धुळ्याने पूर्ण गाव हैराण झालं आहे, अशी परिस्थिती आहे. त्या रस्त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम व्हावं आणि रामभाऊ सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा विकास व्हावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या समोर एक चांगली ताकद निर्माण करून आम्ही भावांना पाठिंबा देतो आहे. त्याचबरोबर मतदारापुढं जात असताना पंतप्रधान सडक योजना असेल, PM किसान योजना, लाडकी बहीण असेल, त्याचबरोबर या भागातल्या ज्या वाड्या वस्तीच्या समस्या आहेत, या समस्या घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही भाऊंकडे मांडलेत, पालकमंत्र्यांकडे मांडलेत आणि त्यांनी आमचा ह्या प्रश्न सोडवण्याचा 100% आम्हाला खात्री दिली. त्याचबरोबर आमच्या लवंग गावठाणामध्ये शेती महामंडळाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि ते क्षेत्रापैकी लवंग शिक्षण एक असं गावठाण आहे की त्या ठिकाणी शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये काही आमच्या गोरगरीब लोक राहायला आहेत. साधारण 150-200 कुटुंब आहेत आणि यांची जर प्रत्येक 5-4 वर्षाला घरकुलं परत जातात रिटर्न आणि त्या लोकांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी हक्काची जागा मिळावी, त्या ठिकाणी त्या लोकांना घरकुल बांधण्याची परवानगी मिळावी आणि गावाला गावठाण नाही चांगल्या पद्धतीचं, त्या ठिकाणी 2 एकरपेक्षा जास्तचं मोठं ग्राउंड सगळ्यांना मिळावं, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि हेच मुद्दा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातो की आपलं सरकार देशात, केंद्रात आणि राज्यात, त्याचबरोबर उद्याची तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची येणार आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जातोय. नाव सांगा. गणेश पराठे. बरं, ह्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे खरं? ह्या मतदारसंघात चांगला प्रतिसाद आहे कमळाचा. कशामुळे प्रतिसाद मिळतोय? कसं झालं आहे, वर केंद्रात मोदी साहेबांची ही आहे सत्ता, खाली मुख्यमंत्री भाजपचा आहे
त्यामुळं लाडक्या बहिणीची योजना असेल किंवा दुसऱ्या काय कोणत्या योजना आहेत ते सगळ्या गोरगरिबांना वगैरे सगळ्यांना मदत करणारा हे सरकार आहे. त्यामुळं भाजपचं चांगलं हे आहे वातावरण ह्या मतदारसंघात. पण ह्या मतदारसंघात भाजपचं वातावरण आहे, स्कीम आहे, त्या योजना आहे, त्या तुम्ही मतदारांपर्यंत पोचलाय का? हो, कसं आहे सोनूदादाचं वातावरण म्हणजे जे काम करायचं हे आहे अहोरात्र गरिबांना मदत वगैरे, आणि तशाच जे वहिनी आहेत आमच्या त्यांच्यासुद्धा गोरगरिबांना किंवा जे कामगार वर्ग वगैरे आहेत त्यांना मदत करणं वगैरे, आपुलकी सगळं असं आहे. त्यामुळं माणसं चांगला प्रतिसाद आहे. आम्ही सगळीकडे पोचलो आहे, चांगलं वातावरण आहे. बरं, मतदारांच्या काय भावना आहेत त्या, काय म्हणते मग? मतदाराच्या भावना एकदम चांगल्या आहेत. ते म्हणतात काही अडचण नाही, आणि असं काही नाही की बाबा आम्ही आताच ह्याच्यात आहे. पहिल्यापासून सोनूदादाचं गरिबांसकटचं जे कॉन्टॅक्ट आहे ते सगळं चांगलं आहे. त्यामुळं सगळ्यांची आताच पहिल्यापासून म्हणजे शेतकऱ्यांना असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, हे सगळं म्हणजे त्यांनी पहिल्यापासून केलेलं आहे सगळं जनतेचं. त्यामुळं जनता त्यांना 100% साथ देईल असं हे वाटतं. नाव सांगा. अंकुश भागवत वाघ, लवंगणातून आहे. मी माळनगर पंचायत समिती आणि जेडपीची निवडणूक आहे. या संदर्भात माझा गण लवंगणात 7 गाव आहेत. तर त्या 7 गावात भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचं वातावरण, चांगली लोक आहेत. घरोघरी आम्ही फिरलो, सगळ्यांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे. पण तुम्ही मतं मागत असताना काय विषय घेऊन जात आहे खरं तुम्ही? आजपर्यंत गावाचा जो विकास केला आहे प्रत्येक गावातला, तो आम्ही मुद्दे मांडत आहे. जे राहिला आहे तो आम्ही करणार आहोत, तेच आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या जे काही नवीन योजना आहेत ते लोकांबद्दल आम्ही पोचवतो आहे. सोलर योजना असो, काय असो, शेतकऱ्यांच्या असो, गोरगरिबांच्या असो, त्या सगळ्या योजनेच्या आम्ही त्यांना आठवण करून देतो आणि इथून पुढं आम्ही करणार आहोत हे आश्वासन देतो. तुम्ही मतदारांना हे सांगत असताना त्यांच्या काय भावना येत्या, खरं प्रतिक्रिया काय येते त्या? प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीच्या आहेत. राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात आहे, त्याच्यामुळं भावना, प्रतिक्रिया लोकांच्या चांगल्या प्रकारच्या आहेत. मग या लवंग पंचायत समिती गणात आणि माळीनगर जिल्हा परिषदमध्ये कमळ फुलेल असं तुम्ही? 100% फुलणार आहे. 100% कमळ फुलणार आहे. नाव सांगा. मी योगेश जगन्नाथ पराडे, राहणार संगमचा एक भाजपचा छोटासा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्या नात्याने मी एकच सांगतो की आज आपलं महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रात असेल भाजपचं सरकार आहे. आणि आपल्या माळशिरस तालुक्याने बघितलं आहे की उत्तमराव जानकर आमदारांना आपण निवडून दिलं, पण त्यांनी ह्या माळशिरसमध्ये ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच केलं नाही. माझ्या गावासाठी सांगायचं म्हणलं तर माझ्या गावामध्ये 1 रुपयाचा जानकर साहेबांनी निधी दिलेला नाही. ज्यावेळेस आमदार रामभाऊ सातपुते आमदार होते त्यावेळेस माझ्या गावासाठी त्यांनी 2,66,00,000 निधी दिला. जर आपल्या पंचकृषीमध्ये लवंगणामध्ये जर विकास करायचा असेल, भाऊच्या मार्गदर्शनाखाली विकास करायचा जर असेल तर सोनूबाईचे मिसेस ऋतुजाताई पराडे पाटील यांना भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे. का तर आता जर आपण दुसरा चुकीचा उमेदवार निवडला तर तो बी उमेदवार काही करू शकणार नाही. का तर त्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी किंवा काय पुढची कामं करण्यासाठी जी सुलभता आहे ती सुलभता त्यांच्यापाशी नाही. जी क्षमता आहे ती त्यांच्यापाशी नाही आहे. ती क्षमता फक्त सोनूबाईपाशी आहे. त्याच्यामुळे सोनूबाईच्या पाठीशी ठामपणे उभा राहून सोनूबाईला भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच मी ह्या जनतेला विनंती करत आहे. नाव सांगा. मी आप्पा पराडे पाटील. भारतीय जनता पार्टीचं इथं प्रचार सुरू आहे चांगला जोरात, आणि 100% आमच्या घरातलेच उमेदवार आहेत. सौऋतुजा विक्रम पराडे पाटील, आणि इथं लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळत आहे. आणि जिल्हा परिषदचे खूप सौंदर्य उमेदवार आहेत आणि चांगल्या लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. चांगला लोकांचा प्रतिसाद भेटतोय. लोकांचा प्रतिसाद भेटतोय, कशामुळे भेटतोय, काय लोक आहे, काय झालं? जनता पार्टीचं काम सुरू आहे आणि सोनूदादाच्या माध्यमातून इथं लोकांच्या अडीअडचणी निवारण केलं जाते चांगल्या पद्धतीने. लोकांना लाईटची व्यवस्था, कुठं डीपी लागेल तर फोन केला तर लगेच लाईटची व्यवस्था ही केली जाते. त्यामुळे काही अडचण नाही. 100% कमाल फुलं लागतात.
पण हे मतदारांच्यापर्यंत तुम्ही गेल्यानंतर काय म्हणतात मतदार खरं? लोकांच्या काय अडीअडचणीच आहेत ना, त्या अडीअडचणीचं निवारण तर आम्ही सगळी तरुण पिढी आहे आता, सगळी तरुण पिढीने निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळं काय अडचण नाही, जिथं जाईल तिथं निवारण केलं जाते सुंदरमध्ये. शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर शेतकरी काय म्हणतोय खरं? शेतकऱ्यांना आता काय बाकीचं केंद्रात सरकार असल्यामुळं परत महाराष्ट्रात असल्यामुळं अडीअडचणीचं निवारण होते आणि लाडकी बहीण योजना आहे त्याचं पण आता काहीतरी सगळे पैसे भेटतात, त्यामुळं काय अडचण नाही. त्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समिती गटात कमल फुलेल शंभर. नाव सांगा. मी लालासाहेब रावसाहेब पराडे पाटील बाबुळगाव. मी एक बाबुळगावचा एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. आता ही जी निवडणूक आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, दुसरा पक्ष तर काय काँग्रेस तर काय बुडाल्यातच जमा आहे. पहिलं काँग्रेसचं इथं वारं होतं, आता भाजपचं वारं आहे. आम्ही ही निवडणूक हाती घेताना आम्ही जे बघतोय की आमचे जे लवंगण आहे त्या लवंगणामध्ये 7 गाव आहेत आणि जिल्हा परिषदेला अशी 11 गाव आहेत. तर त्या जिल्हा परिषद गणातून तूप सौंदर्य आणि लवंगणातून ऋतुजा विक्रम पराडे पाटील या उभा आहेत आणि यांचं जे कार्य आहे हे कार्य तोंडात बोट घालावं असं कार्य आहे त्यांचं. ज्यावेळेस गावात उन्हाळ्यामध्ये जे डिप्या जळाल्या त्या डिप्या जळल्या त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं सोनूबाईला की आमची डिप्पी जळाली. एका दिवसात डिप्या आणून तिथं बसवले ते. आणि रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून ज्यावेळेस रामभाऊ सातपुते आपल्या तालुक्याचे आमदार होते, आता ते माजी आमदार आहेत, तरीसुद्धा आपल्या गावात पूर्व भागातून बाबळगाव, संगम, वापेगाव, वाघोली, लवंग तसंच वेळापूरला जो जाणारा रस्ता आहे तो रस्ता अतिशय मजबूत पद्धतीने बनवण्याचं काम सध्या चालू आहे. त्या कामासाठी रामभाऊंनी 300 कोटीचा निधी दिला आहे. तर ते काम तो जो रस्ता आहे तो पूर्व भागाला जोडण्याचा आणि पंढरपूरला जाण्याचा एक मार्ग लोकांनी अतिशय चांगला मार्ग तिथं बनतोय. आणि आता बघायला गेलं तर आम्ही ह्या सध्या 7 गावात आम्ही फिरतोय. आमचं जे फोकस आहे तो सध्या आमच्या ऋतुजाताईंच्या प्रचारावर आहे आणि 7 गावामध्ये जिल्हा परिषद जो उमेदवार आहेत त्यांचा बी आम्ही प्रचार करतोय. तर हा प्रचार करत असताना आम्हाला असं दिसून येतं की जनता एकीकड आणि मतदार एकीकड अशी परिस्थिती आहे. तर ह्या बारीनं ह्या गणात जसं भारत देश स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून हा गण तसा म्हणजे भाजपचं कमळ कधी फुललं नाही, पण ह्या बारीनं 100% भाजपचं कमळ फुलणार त्यात काही शंकाच नाही. आणि मी सर्व ह्या मतदारसंघातील जनतेला सांगू इच्छितो की आम्ही भारतीय जनता पक्षातून उभा आहे. तर आमच्या उमेदवाराला खरं तर भारतीय जनता पक्ष म्हणजे हा पक्ष बारकासुरका नाही की हा पक्ष जगातील 1 नंबरचा मतदार असलेला पक्ष आहे आणि देशात तरी 1 नंबरचा आहे, पण जगात 1 नंबर आहे. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाराष्ट्रात 3 पक्षाचं म्हणजे चालू आहे राजकारण, 3 पक्षाची सत्ता चालू आहे. तर हे सत्ता चालू असताना जी कामं होते ती कामं आपण बघतायच. भाजपचा एकच नारा आहे की खेड आणि शहर. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की खेड आणि शहर जोडायचं काम आपण करायचं आहे आणि खेड आणि शहर जोडायचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. तुम्ही आता जर बघायला गेला बाबळगाव वापेगाव रस्ता तो अतिशय सुंदर रस्ता बनवला आहे. तसंच काम संगम बाबळगाव आता मी सांगितलं की त्या मार्गाने वेळापूरला जाणारा रस्ता बी प्रगतीपथावर आहे. तर लोकांनी ही कामं बघून आता पाण्याचा प्रश्न तर काय कुठंच नाही, मला वाटत नाही की पाण्याचा प्रश्न शिल्लक राहिला आहे. पाण्याचा प्रश्न शिल्लकच नाही, लाईटीचा प्रश्नसुद्धा शिल्लक नाही. कारण लाईटीचा प्रश्न जर घ्यायचं म्हणलं तर आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीनं सौर ऊर्जा प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीवर सौर ऊर्जा तुम्हाला दिसते. त्याच्यामुळं लाईट आता भविष्यात आम्हाला लागणारच नाही, घरात तेवढी लाईट लागेल. तर एवढं मी सगळ्या जनतेला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हावर भरघोस मताने निवडून द्या, एवढं मी विनंती करतो. जय हिंद, जय भारत.